वाढलेलं वजन हा तुमच्या बोन हेल्थसाठीचा किती अलार्मिंग फॅक्टर आहे? की ज्यांचं वजन जास्त असतं त्यांनी समजा 5% वजन कमी केलं, म्हणजे आता कोणी 100 किलोचं त्यांनी 95 केलं वजन, तर त्यांचं दुखणं हे 30% कमी होतं. हो. आणि बंद झाली. पहिले 5 ते 10 वर्षामध्ये साधारणपणे 20% हाडाची घनता कमी होते. महिलांचे गुडघे लवकर झिजतात पुरुषांपेक्षा, हे खरं आहे का? महिलांमध्ये हा आर्थरायटिस 5 ते 10 वर्ष लवकर होतो पुरुषांपेक्षा. आता मी 40शीत मॅरेथॉन करायला सुरू करेल आणि मला रनिंगच करायचंय, मला जिमच सुरू करायचंय. ते इन्स्टा आणि फेसबुकमुळे खूप फॅड येतं आजकाल. त्यातलं स्नायू कधी मजबूत आपण केलेले नाहीयेत आणि आपण इम्पॅक्ट करायला लागलो सांध्यावर, तो सांधा लवकर झिजणार ना. त्यामुळे 40शी मध्ये इम्पॅक्टचे एक्सरसाइज करणं हे नाहीये. जी मुलं नुसतं अभ्यासामध्येच बसून आहेत आणि कधी मैदानी खेळ खेळलंच नाहीये त्यांनी, तर त्यांचे सांधे हे कमजोर राहणार. त्यामुळं हे लहानपणापासूनच मुलांवर संस्कार व्हायला पाहिजे की रोज कितीही अभ्यास असला आणि आपण बिझी असलो तरी त्यांनी 1-2 तास बाहेर जाऊन खेळायलाच पाहिजे, रनिंग करायला पाहिजे, पडायला पाहिजे. काय करायचं तर हल्ली मार्केटमध्ये ती गादी रिजनरेट करणारी खूप प्रॉडक्ट्स आणि खूप कंपन्या उपलब्ध आहेत. तर खरंच हे मेडिकली शक्य असतं का? हे सगळं बायका करतात सगळ्याच बाबतीत, ते म्हणजे दुर्लक्ष. हेल्थचे कुठलेही कन्सर्न्सकडे कोणती वेळ आहे योग्य ज्यावेळेस डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे, आणि कुठली गोष्ट आहे जी घरच्या घरी मलम लावून, एखादी क्रीम चोळून, एखादं तेल लावून बरं होईल. बऱ्याच वेळा आपण सांगतो चांगली स्ट्रॉंग गोळी द्या, नाहीतर तर ती स्ट्रॉंग गोळी घ्यायची गरज लागते विदाऊट प्रिस्क्रिप्शन. ह्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम. बऱ्याचदा बसताना उठताना गुडघ्यांमध्ये कटकट आवाज येतो. हे कशाचं इंडिकेटर आहे का? हिल्स घातले तर चालतात का? हालचाल करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, सगळं मान्य. पण सकाळी 6-7ला उठून डबा करून शाळेत मुलांना सोडून ऑफिसला जायचं, ऑफिसवरून आलं की परत स्वतःची कामं करायची, ह्याच्यात वेळच नाही मिळत. अशा काही ट्रिक्स असू शकतात का जेणेकरून बोन हेल्थ सांभाळू शकतो?